नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आता पांढरे रेशन कार्ड धारक यांना सुद्धा महात्मा फुले व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार। रेशन कार्डास आधार लिंक करण्याचा निघालेला जो शासन परिपत्रक आहे तो संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता हा एकूणच पांढरे रेशन कार्ड धारकांना कशा पद्धतीने माहिती देण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण शासन परिपत्रक पाहूया। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर शासन परिपत्रक आहे दिनांक 18 जून 2024 चा। महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग 218 विस्तार इमारत हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग मंत्रालय मुंबई। बघा, या ठिकाणी प्रति आहे सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी आणि सर्व उपनियंत्रक शिधा वाटप मुंबई। विषय आहे शुभ्र शिधापत्रिका आधार कार्ड सोबत संलग्न करण्याबाबत। संदर्भ आहे सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय। या ठिकाणी राज्य आरोग्य हमी सोसायटी तुम्ही पाहू शकता संदर्भ कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे। बघा, संपूर्ण सविस्तर अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 26/2/2019 च्या या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर शासन या निर्णयान्वये निर्धारित केलेल्या घटकांमध्ये दिनांक 28/7/2023 च्या या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत। त्यानुसार लाभार्थी घटकामध्ये शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबाचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। बघा, एकूणच कशा पद्धतीने याही घटकाचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे। शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे। करिता शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न म्हणजे आधार सीडेड करण्याची कार्यवाही करण्यात यावी ही विनंती। बघा, कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन, प्रत आहे नियंत्रक शिधा वाटप मुंबई, सर्व उपायुक्त पुरवठा। एकूणच अशा पद्धतीने हा जो महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने या आता रेशन कार्ड म्हणजे पांढरे रेशन कार्ड धारक सुद्धा महात्मा फुले व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेणार किंवा मिळणार। रेशन कार्डास आधार लिंक करण्याचा जो निघालेला शासन परिपत्रक आहे त्याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।